नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय, जय भीम। मित्रांनो, आज आपल्या समोर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय। व्हिडिओचा विषय आहे सांचीचा स्तूप आणि जॉन मार्शल। ब्रिटिश अधिकारी जनरल टेलरने सांची स्तूप शोधल्यावर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे काही ना काही मिळेल या अनुषंगाने उत्खनन केले। सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुद्धा तिथे उत्खनन 1851 मध्ये सुरू केले। मुख्य भव्य स्तूप क्रमांक 1 मध्ये काय सापडले ते अज्ञात आहे। जो स्तूप टेकडीपासून खाली आहे तो स्तूप क्रमांक 2 असून तेथे मात्र सारीपुत्त आणि महामोगलान यांचे अस्थिकलश सापडले। सदर अस्थिकलश समुद्र मार्गे ज्या जहाजाद्वारे लंडनला पाठवण्यात आले ते जहाज समुद्रामध्येच बुडाले। मात्र त्याच वेळी योगायोगाने सतधारा येथे एका स्तूपामध्ये ब्रिटिश अधिकारी मायसे यांना सारीपुत्त आणि महामोगलान यांचे सांची स्तूप क्रमांक 2 प्रमाणे अस्थिकलश सापडले। ते त्यांनी जहाजाद्वारे लंडनला सुखरूप पाठवले व पोहोचवले। तेच अस्थिकलश महाबोधी सोसायटीला प्राप्त झाले असून ते आता चेथियागिरी विहारात ठेवण्यात आले आहे। पुढे 1912 नंतर भारतीय पुरातत्व खात्याचे संचालक जनरल सर जॉन मार्शल यांच्या देखरेखीत या ठिकाणी दुरुस्त करण्यात आली। तेथील पडझड झालेल्या अनेक वास्तू यांची व्यवस्थित वर्गवारी करण्यात आली आणि भग्नावशेष तिथे व्यवस्थित रचून ठेवण्यात आले। सर जॉन मार्शल 1912 ते 1928 पर्यंत ASI चे संचालक होते। त्यांच्या काळात त्यांनी स्तूपाच्या बाजूचा संरक्षक कठडा दुरुस्त केला, तसेच पायऱ्या आणि हार्मिका यांची दुरुस्ती केली। त्याशिवाय सातवाहन शासकांच्या काळात स्तूपासमोर जे नक्षीदार प्रवेशद्वार तोरण तयार करण्यात आले होते त्याची सुद्धा पडझड झाली होती, ती सुद्धा दुरुस्त करण्यात आली। अशा तऱ्हेने सर जॉन मार्शल यांचा कार्यकाल येथे बराच गेला असल्यामुळे त्यांना स्तूपाबद्दल आत्मीयता तयार झाली होती। ते आपली पत्नी, मुलगी आणि मेड यांच्याबरोबर तेथे अनेकदा फिरायला येत असत। थोडक्यात सगळेच ब्रिटिश अधिकारी अभ्यासू नव्हते। अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उत्खनन करताना स्तूपामधील सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तूही पळवल्या, काही खाजगी संग्रहालयाला विकल्या। जॉन मार्शल सारखा एखादी असा विरळा अधिकारी असतो ज्याने प्राचीन स्थळांच्या दुरुस्तीमध्ये भरपूर काम मन लावून केले व सापडलेल्या सर्व मौल्यवान पुरातात्विक वस्तू या ब्रिटिश सरकारी म्युझियम मध्ये भारतीय पुरातात्विक वस्तू म्हणून ठेवल्या। म्हणून त्या आजही भारताला सहज परत घेण्यास अडथळे येत नाहीत। अशा प्रामाणिक अधिकाऱ्यास शतशत नमन। नमो बुद्धाय, नमो अशोकाय। मित्रो, व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका। तसेच आतापर्यंत या संग्राम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलच्या चित्राला स्पर्श करून ऑल करा। त्यामुळे चॅनलवर येणारा प्रत्येक नवा व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। जय भीम, जय रमाई।